इंदुमिल येथील राष्ट्रीय स्मारकामधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पाहणी दिल्ली दौरा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुनील मगरे, बाळासाहेब कर्डक यांच्यासह सर्व शिष्टमंडळ इंदुमिल येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पाहणी आणि प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी यासाठी 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। मुंबईतील दादर इथं चैत्यभूमीजवळील इंदुमिलच्या 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभं राहत आहे। या स्मारकाचं मुख्य आकर्षण 450 फूट स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा कांस्य पुतळा असेल। 11 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून यात ग्रंथालय, प्रदर्शन केंद्र आणि उद्यान समाविष्ट आहे। इंदुमिल आंबेडकर स्मारक दादर मुंबई चैत्यभूमीजवळ असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट उंच भव्य कांस्य पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेज आहे। सुमारे 12 एकर जागा असून बौद्ध वास्तुकलेवर आधारित 360 डिग्री व्ह्यूइंग गॅलरी, ध्यानासाठी हॉल आणि मुलांसाठी वाचनालय उभारण्यात येणार आहे। अंदाजे खर्च 1000 कोटींहून अधिक जो महाराष्ट्र सरकारकडून पुरवला जात आहे। या दौऱ्याची सुरुवात पुणे विमानतळ इथून रविवारी 29 मार्च रोजी सकाळी 7:25 होणार आहे। दिल्ली इथं विमान सकाळी 9:40 पोहोचणार असून त्यानंतर नोएडा येथील शिल्पकार राम सुतार यांच्या स्टुडिओमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात येणार आहे। यानंतर प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन दिनांक 30 मार्च रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली इथून रात्री 11 वाजता विमानानं परतीचा प्रवास होणार आहे। या दौऱ्याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे, बाळासाहेब कर्डक, संजय अवसरमल, सामाजिक न्याय पुणे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सामाजिक न्याय विभाग धाराशिव जिल्हाध्यक्ष मिलिंद रामटेके, अरुण साबळे, नितीन जाधव, संतोष नरवडे, उमेश सोनवणे, संजय खंदारे, सुरेश बनसोडे, अतुल जगताप, बाळासाहेब सोनकांबळे, गौतम धावणे, शंकरराव घेवंदे, सुधाकर बागुल, सुरेश काळे, रुपेश कुमार गवई, विनोद पट्टेबहादूर, संदीप बेलखेडे, प्रशांत झांबरे, तानाजी वडवे, महेंद्र शिरसाट, गणेश पुजारी, भीम योद्धा दशरथ कसबे, बाळासाहेब गायकवाड, बबन शिंदे, राजेंद्र जाधव, धनंजय काळे, विष्णू टिकते, सुहास गरड, जयदेव इसवे, सागर भिसे, संतोष खांडेकर, अजित कांबळे, सुशांत जगताप, अरविंद मानकरी आदींची उपस्थिती राहणार आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबई येथील चैत्यभूमीच्या बाजूला जे इंदुमिलच्या जागेवर जागतिक दर्जाचं जे स्मारक होत आहे त्या स्मारकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा तयार करण्यासाठी 450 फुटाचा जो दिल्ली येथील राम सुतार यांना जो पुतळा दिलेला आहे तयार करण्यासाठी, त्याच पुतळ्याची पाहणीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे आणि पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे महाराष्ट्रातल्या विविध भागामधील शिष्टमंडळ त्या ठिकाणी पुतळा पाहणीसाठी दिल्ली दौरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदुमिल येथील स्मारक आहे, सर्व आंबेडकरी बांधवांची, देश बांधवांची इच्छा आहे की लवकरात लवकर झालं पाहिजे। यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या पुढाकारातून हा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला, लवकरात लवकर हा पुतळा आणि ही जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक सर्व समाज बांधवांसमोर एक आदर्श असं होईल या पद्धतीनं या पुतळा पाहणीसाठी सर्व समाजातील, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतील आणि काही अधिकारी मंडळी सुद्धा या दौऱ्यामध्ये या ठिकाणी असणार आहेत।